दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे महाशिवरात्री निमित्त 2 मार्चपासून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली होती। या सप्ताहाची आज शनिवारी काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली। अखंड हरिनाम सप्ताहाचे हे 8वे वर्ष होते। जवळपास 8 दिवसांपासून कंदलगावात पंचक्रोशीतील विविध कीर्तन पराक्रमामुळे भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली होती। यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी आपली हजेरी लावली होती। तर यामध्ये हभप बाबा महाराज सातारकर यांचे नातू हभप चिन्मय महाराज यांचेही कीर्तन झाले। शनिवारी सकाळी 10 ते 12 वाजण्याच्या दरम्यान अखिल भाविक वारकरी संप्रदायाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप सुधाकर महाराज इंगळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने पंचक्रोशीतील भाविकांना मंत्रमुग्ध केलं। तर आजची कीर्तन रूपी सेवा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे यांची होती। यावेळी हभप सुधाकर महाराज इंगळे यांचे हभप विजय कुलकर्णी व उमेश गुरव यांनी अधिक माहिती लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली। तर या संपूर्ण सप्ताहास श्री हरी भजनी कंदलगाव भजनी मंडळ तसेच पंचक्रोशीतील भजनी मंडळी तसेच संपूर्ण कंदलगाव ग्रामस्थ मंडळी, कंदलगाव सप्ताह कमिटी, सर्व गायनाचार्य, वादक, टाळकरी, विणेकरी, चोपदार यांचे विशेष सहकार्य लाभले। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, कंदलगाव। कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी केदारेश्वर भगवंताचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या माध्यमातून महाशिवरात्रीचा उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार या सप्ताहामध्ये संयोजकाच्या माध्यमातून आमंत्रित केले जातात। अतिशय भव्य आणि दिव्य असा या ठिकाणी हरिनाम सप्ताह केला जात आहे। केदारेश्वर हे मंदिर पुरातन मंदिर आहे आणि पवित्र असं स्थान असल्यामुळे पंचक्रोशीतील अनेक गावातील भाविक मंडळी या ठिकाणी या सप्ताहाला उपस्थित राहत असल्यामुळे दरवर्षी याची भव्यता आणि दिव्यता वाढत आहे आणि म्हणून कंदलगाव भजनी मंडळ आणि गावातील सर्वच भाविक मंडळी यांच्या परिश्रमाने हा सप्ताह अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने घडत आहे। त्यांचं मी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून अभिनंदन करतो। या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज शिवलीला अमृत पारायण त्या म्हणजे या ठिकाणी भव्य आणि दिव्य असा सप्ताह कंदलगाव अख्ख्या जिल्ह्यात नसून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध हा असा सप्ताह असतो। त्याचबरोबर ऐसा सुख स्वर्गी नाही या म्हणीप्रमाणे ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही या म्हणीप्रमाणे या ठिकाणी कंदलगावामध्ये जो काही सप्ताह होतो हा सप्ताह महाराष्ट्रातला 1 नंबर सप्ताह मानला जातो। नामवंत कीर्तनकार असतील आणि ही जागृत देवस्थान जे आहे केदारेश्वराचं आणि इथं देण्याला दानात कमी नाही। प्रत्येकाने माझा तुझा प्रसाद घ्या, देवापर्यंत प्रसाद पोहोचला पाहिजे, भक्तापर्यंत प्रसाद पोहोचला पाहिजे ही सर्वांची भावना आहे। टाळकरी माळकरी पंचक्रोशीतून येऊन या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतात, गावकऱ्यांचं सहकार्य आहे। त्याचबरोबर इतर भजनी मंडळ असतील, प्रत्येक गावातील पंचक्रोशीतील भजनी मंडळ या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी हा सप्ताह भव्य आणि दिव्य होतो। हे असंच केदारेश्वरच्या आशीर्वादानं उत्तरोत्तर असंच होत जाऊन गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील आणि बाकीचे जे काही सहकार्य केलेले सर्व भाविक असतील त्यांना मी सप्ताह कमिटीच्या वतीने धन्यवाद देऊ इच्छितो। रामकृष्ण। मी अखंड हरिनाम सप्ताह कमिटीचा सदस्य आहे कंदलगाव, विजय ज्ञानेश्वर कुलकर्णी। आमच्या कंदलगावामध्ये दिनांक 2/3/2024 पासून महाशिवरात्रीच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आम्ही भजन मंडळ आणि गावकरी यांच्या वतीनं या ठिकाणी सुरुवात केली। त्याचा आज 9 तारखेला काल्याच्या कीर्तनाने त्याची सांगता आज या ठिकाणी करण्यात आली। काल्याचं कीर्तन हरिभक्त पारायण इंगळे महाराजांचं होतं।
त्यानंतर ते नुकतंच ह्या ठिकाणी संपन्न झालंय. ह्या गेल्या 7 दिवसामध्ये महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील अनेक नावाजलेले कीर्तनकारांनी कंदलगावमध्ये हजेरी लावून आपली कीर्तन सेवा, प्रवचन सेवा दिली. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करण्यासारखं 150 वर्षाची परंपरा असलेलं सातारकर कुटुंबीय, त्यांच्यातले हरिभक्तपरायण चिन्मय महाराज सातारकर, हरिभक्तपरायण भगवतीताई महाराज सातारकर यांचंही कीर्तन ह्या वर्षीच्या सप्ताहाला आम्हाला लाभलं. अनेक वर्षांची ह्या भागातील वारकऱ्यांची एक इच्छा होती की बाबा महाराज किंवा सातारकर परिवारातले महाराज मंडळींनी आपल्या ह्या भागामध्ये यावं, परंतु याची इच्छा जी राहिली होती ती यावर्षी पूर्ण झाली. आणि अशा अनेक नामवंत कीर्तनकाराचा आमच्या कंदलगावामध्ये त्यांनी येऊन या ठिकाणी पूर्ण सेवा दिली. प्रचंड प्रमाणात कंदलगाव आणि परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि गावातील परगावातील अनेक वारकऱ्यांनी सकाळची पंगत, संध्याकाळची पंगत, उटी प्रसाद, त्यानंतर पाण्याचे टँकर असतील, जार असतील, मंडप डेकोरेशन असेल, स्पीकर सिस्टीम असतील, ज्या ज्या काही वस्तू लागणार आहेत सप्त्यासाठी म्हणून त्या प्रकारे प्रत्येकाने आपापल्या परीने या ठिकाणी सेवा केली. त्या सगळ्या सेवाभावी लोकांचं आणि नागरिकांचं मी सप्ताह कमिटीच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतोय की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही एक चांगला उत्कृष्ट अशा प्रकारचा सप्ताह या ठिकाणी साजरा करू शकलो. त्याचबरोबर गावातील वडीलधारी मंडळी, महिला मंडळ यांचाही मी आपल्या सगळ्या लहान थोर मंडळीचे मी सप्ताह कमिटीच्या वतीनं आभार मानतोय की आपण 100% रोज उत्तम अशा प्रकारची उपस्थिती दाखवून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि हा कार्यक्रम सप्ताह भगवंताचा हा यशस्वी आपण सगळ्यांमुळं आम्ही करू शकलो. याबद्दल आपल्या सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो. राम कृष्ण हरी.